कोकणच्या एका बाजूला भव्य असा सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला समुद्र किनारा लाभलाय। वन विभागाच्या फोटो गॅलरीच्या माध्यमातून नव्या पिढीला प्राणी आणि पक्ष्यांची माहिती होईल। ही फोटो गॅलरी चिपळूणच्या पर्यटनात सौंदर्यात भर घालणारी आहे असे गौरवोद्गार आमदार शेखर निकम यांनी काढले। वन विभागाच्या चिपळूण येथील कार्यालयात जिल्हा नियोजन योजना 2024-25 अंतर्गत करण्यात आलेल्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आमदार श्री निकम यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष विश्वास उर्फ भाऊ काटदरे यांच्या हस्ते काल करण्यात आले। यावेळी प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, मुख्याधिकारी विशाल भोसले, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष शहानवाज शहा आदी उपस्थित होते। आमदार श्री निकम म्हणाले, या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलमध्ये देशी झाडांबद्दल देखील माहिती असावी। नव्या पिढीला यामधून निश्चितच चांगली माहिती मिळेल। झाडांबद्दल प्रेम निर्माण होईल। त्यामधून निश्चितच जंगल संगोपनाकडे सर्वांचं लक्ष जाईल। केवळ झाडे लावून चालणार नाहीत तर चांगल्या पद्धतीने झाडांचे संगोपनही झाले पाहिजे। देशी झाडे लावली पाहिजेत। महिन्यातून किमान एकदा विद्यार्थी नागरिकांसाठी निसर्गाशी निगडीत व्याख्यान मालिका सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने याचा चांगला उपयोग होईल। ताडोबासारखी निसर्ग संपदा कोकणाला लाभली आहे। प्राणी पक्ष्यांचे दर्शन देखील या ठिकाणी होते। त्याची प्रसिद्धी व्हायला हवी। ती झाल्यास निश्चितच आपल्या भागात पर्यटन वाढेल। बांबू लागवडीवर भर दिल्यास उत्पन्न देखील वाढेल। वन विभागाने खैर नर्सरीप्रमाणेच बांबू नर्सरीही करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात बांबू रोपं उपलब्ध होतील। वन विभागाने देशी झाडं लावण्यावर भर द्यावा असंही आमदार श्री निकम म्हणाले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।